सुरुवात करते. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, प्रभू श्री रामरायाला वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. मनाच्या श्लोकांचं आपलं चिंतन चालू आहे आणि आज आपण पुढच्या श्लोकांकडे बघणार आहोत. आणि सध्या आपला एक संच चालू आहे, म्हणजे नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हा जो समर्थांनी 10 श्लोकांचा संच लिहिलेला आहे, त्या श्लोकांवर आपलं चिंतन चालू आहे सध्या. आतापर्यंत त्याच्यामधले 4 श्लोक आपले पाहून झाले. म्हणजे अगदी सुरुवातीला आपण जे पहिले 2 श्लोक एकत्र घेतले होते मागच्या वेळेला, त्याच्यामध्ये दीनानाथ हा राम कोदंडधारी असा एक श्लोक होता, किंवा त्याचा पुढचा श्लोक पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे असा एक श्लोक होता. म्हणजे त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, त्याने पायामध्ये तोडर घातलं आहे आणि त्याची प्रतिज्ञा आहे की नुपेक्षी कदा राम दासाभिमानी, म्हणजे दासाची उपेक्षा तो कधीही करत नाही, म्हणजे दासाकडे दुर्लक्ष तो कधीही करत नाही. आणि त्याच्या पुढचे श्लोक आपण मागच्या महिन्यामध्ये पाहिले होते आणि ते श्लोक अगदी प्रसिद्ध असा एक त्याच्यामधला श्लोक, तो श्लोक म्हणजे समर्थाची या सेवका वक्रप आहे. आणि हा श्लोक बघताना आपण नक्की सेवक आणि नक्की दास व्हायचं म्हणजे कसं व्हायचं असतं असा विचार करताना आपण त्या दासाचे 11 अर्थ म्हणजे भृत्य, भुजिष्य, किंकर, परिचारक असे वेगवेगळे शब्द आपण पाहिले होते. कारण दास होणं म्हणजे काय असा आपण मागच्या वेळेला शिकायचा प्रयत्न केला होता. आणि त्याचा पुढचा श्लोक पण आपण महासंकटी सोडिले देव जेणे हा जो श्लोक होता, आणि हा श्लोक या श्लोकाचा अभ्यास करताना आपण 3ही चरणांचा अभ्यास करताना 3 वेगवेगळ्या रामायणांचा आधार घेतला होता मागच्या महिन्यात. ते मला आठवलं आता की महासंकटी सोडिले देव जेणे च्या वेळेला आपण भावार्थ रामायण म्हणजे एकनाथी रामायणाचा आधार घेतला होता. आणि त्याच श्लोकाचं पुढचं चरण प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. तर हे सर्व गुण म्हणजे कोण? सगळे सर्व गुण असलेला राम हा कसा आहे याचा विचार करताना आपण वाल्मिकी रामायणाचा आधार घेतला होता. आणि त्याचं पुढचं जे चरण आहे की जयाते स्मरे शैलजा शूल पाणी, या चरणाचा अभ्यास करताना आपण तुलसीदासांच्या रामायणाचा म्हणजे रामचरित मानस याचा आधार आपण मागच्याला घेतला होता. आणि अशा छान पद्धतीने आपण या श्लोकांकडे मागच्या महिन्यात पाहिलं होतं. आता आपण काय करणार आहोत, आता आपण या वेळेला आज 3 पुढच्या श्लोकांचं चिंतन आज आपण करणार आहोत. आणि ते श्लोक पण प्रसिद्धच आहेत, म्हणजे आपल्याला त्या श्लोकांचा विचार माहितीये. ते श्लोक कुठले आहेत आधी ते वाचून दाखवते. त्याच्यामधला 32वा श्लोक म्हणजे 32, 33 आणि 34 असे 3 श्लोक आज आपण घेणार आहोत. आधी ते श्लोक वाचून दाखवते. अहिल्या शिळे राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होनी गेली, जयावर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा एक श्लोक आहे ज्याच्यावर चिंतन करायचं आहे. आणि त्याचा पुढचा श्लोक बसे मेरू मांदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जगीदास दोन्ही, नुपेक्षिक कदा रामदासाभिमानी. हा एक श्लोक आहे. आणि त्याचा पुढचा श्लोक उपेक्षा कधी रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना, शिरीभार वाहेन बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. असे 3 श्लोकांचं चिंतन आज आपण करणार आहोत. त्याच्यामधले मला असं वाटतं सुरुवातीचे 2 श्लोक म्हणजे अहिल्या शिळे राघवे मुक्त केली, त्या श्लोकाचा विचार आपल्याला माहिती असतो. म्हणजे अहिल्याची कथा आपल्याला माहिती असते. आणि ती अहिल्या म्हणजे खरंच ती शिळावत झाली होती का, किंवा तिचं अंतःकरण जे होतं ते शिळेसारखं म्हणजे जड असं होऊन पडलं होतं, असे सगळे विचार आतापर्यंत आपण ऐकले असतात. आणि अहल्याचा जो विचार आहे तो आपण साधकाच्या दृष्टीने वेगळ्या पद्धतीने पाहायचा प्रयत्न करणार आहोत. कारण जो भक्त शरण जातोय त्याचा उद्धार होतोच, हे आपल्याला अहल्येच्या कथेमधनं शिकायचंय. आता परत विचार करूया बरं का, की अहल्येची कथा की अहल्येची व्यथा. कारण अहल्या असं म्हटलं की आपल्याला अहल्येची व्यथाच वाटते, खरंच की नाही? त्याला कथा का म्हणायचं? ज्याच्यामधनं काहीतरी शिकायचं असतं
त्याला आपण कथा म्हणू शकतो. पण अहल्येबद्दल ऐकल्यानंतर आपल्याला तिची व्यथाच दिसते. आणि व्यथा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीये की अहल्या चुकली आणि तिला तिची चूक झाल्यामुळे तिच्या पतींना जेव्हा ते कळलं, गौतम ऋषींना जेव्हा ते कळलं, तेव्हा गौतम ऋषींनी तिला शाप दिला, इंद्राला पण शाप दिला. आणि मग तिला शाप दिल्यामुळे ती पाषाणासारखी होऊन पडली. आणि हे सगळं जेव्हा ऐकतो तिचं रडगाणच आहे की ते, आणि ती व्यथाच आहे की. आणि तिची व्यथा जर असेल तर मग कथा म्हणून त्याचा अभ्यास आपण का करायचा? तर इकडे आपल्याला अशा पद्धतीने शिकायचंय. विश्वामित्र ऋषी असं जणू आपल्याला शिकवू इच्छित आहेत की तिची ती कथा नाहीये, तिची ती व्यथाच आहे. का बरं? तिची व्यथा नाही, तिची कथाच आहे. का बरं? का? कारण एका अहल्येच्या उद्धारामध्ये बघा वेगळ्या पद्धतीने आपण ही कथा समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. एका अहल्येच्या कथेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भगवंताची कृपा दिसते. म्हणजे आपल्याला माहितीये की जेव्हा राम आणि लक्ष्मण हे त्या सिद्धाश्रमात गेले होते, विश्वामित्रांनी त्यांना बोलवलं त्या यज्ञासाठी म्हणून, आणि तो यज्ञ संपूर्ण पार पडल्यानंतर विश्वामित्र ऋषी आता या दोघांना घेऊन मिथिला नगरीकडे चाललेत. म्हणजे पुढे ते स्वयंवर वगैरे आहे पुढे, हे आपल्याला माहितीये. आणि मध्ये रस्त्यात अहल्या उद्धार हा प्रसंग घडलेला आहे. आणि जेव्हा ते गौतम ऋषींचा आश्रम त्यांना रस्त्यामधनं चालत असताना दिसतो, कुठल्या वेगवेगळ्या प्रकारची कृपा एका अहल्या उद्धारामध्ये झालेली आहे, असा विचार आपला चालू आहे बरं का. मग रस्त्यावरनं जेव्हा चालताना भगवंताला तो ओसाड आश्रम दिसतो, तेव्हा मग भगवंतानी काय केलं की भगवंतानी आपल्या डोळ्यांनी तो आश्रम पाहिला. म्हणजे भगवंताची दृष्टी, कृपा दृष्टी त्या आश्रमावर पडली आणि त्या शिळेवर गेली. शिळा असं समजूया, म्हणजे दृष्टीची कृपा झाली. आणि मग भगवंतानी त्या आश्रमाकडे पाहून असं विचारलं की हा कुणाचा आश्रम आहे? म्हणजे भगवंतानी वाणीने ते विचारलं की हे काय आहे, हा आश्रम कुणाचा आहे? विश्वामित्र ऋषींना विचारलं. आपल्याला माहितीये भगवंत जेव्हा स्वतःहून एका गोष्टीबद्दल विचारतायत, म्हणजे आपल्याला असं कळतं की वाणीची कृपा पण इथे आपल्याला झालेली दिसते. आणि मग भगवंताने असं बोट असं संकेत करून विचारलं असेल की नाही, तो ती शिळा किंवा तो आश्रम, असं आपण समजूया बरं का, समजून घेण्यासाठी की भगवंताने असं बोट दाखवलं, हात दाखवला, म्हणजे हस्तकृपा, भगवंताची हस्तकृपा पण इथे आपल्याला झालेलीच दिसते. आणि अजून एक आपल्या सगळ्यांना माहिती असलेली कृपा, ती म्हणजे चरणाची कृपा. कारण भगवंताचे चरण त्या पाषाणाला लागले हे आपल्याला माहिती. म्हणजे एका अहल्या उद्धारामध्ये वाणीची कृपा आहे, हस्तकृपा आहे, नेत्र कृपा आहे आणि चरणांची कृपा ही काय वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगायला हवी का? अहल्य उद्धार याच्याबद्दल चालू आहे. आणि अजून एक म्हणजे ती व्यथा नाही, ती कथा. असं कसं समजून घ्यायचं? विश्वामित्र ऋषी म्हणजे लक्ष्मण म्हणतोय की ती व्यथाच आहे की तिची. जर तिला शाप मिळाला, ती चुकली, तर तिची व्यथाच आहे. आणि विश्वामित्र ऋषी म्हणतात नाही नाही, तिची व्यथा नाही, तिची कथा. त्याचं कारण असं की तिची व्यथा ऐकताय कोण? त्या व्यथेचा श्रोता कोण? तर त्या व्यथेचा श्रोता साक्षात भगवंत. म्हणजे भगवंत जर कोणाची व्यथा ऐकत असेल तर ती व्यथा नसून ती कथा होते. किती सुंदर विचार आहे. आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या व्यथा असतात हो, आणि मग आपण भगवंताशी बोलायचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा भगवंत आपली ती व्यथा ऐकतो तेव्हा आपली ती व्यथा पण कथाच होते, असं आपण या दृष्टांतावरनं समजून घेऊ शकतोय. आणि विश्वामित्र आता असं बघतायत की राम जो आहे तो राम त्या आश्रमासमोर स्वतः थांबला आणि रामाने स्वतः विचारलं की हा आश्रम कुणाचा आहे, हे काय आहे इकडे? आणि तेव्हा विश्वामित्र ऋषी मनात हसतायत आणि म्हणतात की अरे रामा, तुला उद्धार करायचा आहे का कोणाला इथे? कारण तू स्वतःहून विचारतोयस, तुला उद्धार करायचा आहे का? तेव्हा राम असं म्हणतोय, गुरु आपण माझ्या बरोबर असताना मी कोणाचा उद्धार कसा करणार आहे? तुम्ही असताना तुमच्याकडनंच उद्धार होणार. मग विश्वामित्र ऋषी असं म्हणताय की ठीक आहे, तुला जर उद्धार करायचा नसेल तर मग तू थांबलास कशाला इथे? आणि तू विचारतोस कशाला मग? तेव्हा भगवंत असं म्हणतोय, राम असं म्हणतोय की मला उद्धार नाही करायचाय,
पण माझ्यावर चढलेलं ऋण चुकवायचं आहे. ऋण ऋण फेडायचंय, उधारी आहे माझ्यावर कोणाची तरी उधारी आहे आणि मला ती चुकवायची आहे. म्हणजे कर्ज फेडायचं आहे असं भगवंत म्हणतायत. आणि हे सगळं भगवंताचं ऐकून विश्वामित्र ऋषी असं म्हणतात की भगवंता, तुझ्यावर पण कोणाचं ऋण चढतं का रे? म्हणजे तुला पण कोणाची उधारी असते, हे कसं काही शक्य आहे? कारण ज्ञान्यांच्या बाबतीत असं काही होणंच शक्य नाहीये. कारण ज्ञानी जे असतात त्यांच्यासाठी द्वैत नसतंच, कारण ते तुझ्याशी एकरूप झालेले असतात. आणि जर ज्ञानी तुझ्याशी एकरूप झालेले असतात तर तिकडे तुझ्यावर उधारी कोणाची चढणार आहे? घेणं देणं कोणाशी? म्हणून विश्वामित्र असं म्हणतात की घेणं देणं जर तुझं असेल तर एक नक्की कळतं की ते ज्ञान्यांच्या बरोबर नसणारच. मग भगवंताचं देणं घेणं जर कोणाशी असेल तर ते कोणाशी असणार? हे सरळ आहे, ते म्हणजे भक्तांशी. आणि हा भक्तच दास होत असतो. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, असा आपला विचार चालू आहे बरं का. भक्तांशी मात्र भगवंताचं देणं घेणं कायमच चालू असतं. आपल्याला उदाहरण माहितीये, आपल्याला भगवंतानी द्रौपदीला वस्त्र पुरवलं, दिलं, देतोय तो, हे आपल्याला माहिती. कारण देणं घेणं हे भगवंताशी चालूच असतं, भगवंताचं चालूच असतं भक्तांबरोबर. तर आता भगवंतानी जेव्हा द्रौपदीला न संपेल इतकं वस्त्र पुरवलं, मग त्याच्याकडे ते वस्त्र इतकं आलं कुठून? त्याने ते कोणाकडनं तरी घेतलं पाहिजे की नाही? त्याला देता कसं आलं? आणि आपल्याला याचंही उदाहरण दिसतं की भगवंताने गोपींकडनं वस्त्र चोरलं. याची आपल्याला उदाहरणं पण माहिती आहेत. म्हणजे आधी त्यांनी चोरलं, ते वस्त्र चोरलं, म्हणजे त्याच्याकडे भक्ताकडनं ते वस्त्र आलं आणि म्हणूनच ते वस्त्र तो भक्ताला पुरवू शकला. घेणं आणि देणं जे असतं ते भगवंताचं भक्ताबरोबर कायमच चालू असतं. अजून एका उदाहरणावरून आपण बघू शकतो. बघा, भगवंताच्या बोटाला लागलं होतं एकदा. आपल्याला ही कथा पण माहितीये. आणि भगवंताच्या बोटाला, त्याच्या बोटामधनं जेव्हा रक्त आलं, त्याच्या पत्न्या त्याच्या बाजूला होत्या की पट्टराण्या, तेव्हा सत्यभामेने काय केलं? ते रक्त बघून ती रडायला लागली. किंवा रुक्मिणीने काय केलं? तर ती शोक करायला लागली. अजून एखादी राणी जी होती ती कुठलं तरी पट म्हणजे कापड शोधायला पळाली. पण बाजूला द्रौपदी उभी होती. द्रौपदीने काय केलं? तर तिच्या पदराचा थोडासा भाग, वस्त्र जे रेशमी वस्त्र जे होतं ते पटकन फाडलं आणि भगवंताच्या बोटाला बांधलं. आणि भगवंत असं म्हणतोय की अगं, इतकं रेशमी आणि इतकं भरजरी महागड तुझं वस्त्र, हे तू माझ्या बोटाला थोडंसं जे रक्त आलं त्याच्यासाठी का फाडलंस? तेव्हा द्रौपदी असं म्हणते की अरे भगवंता, तू या वस्त्राचं काय घेऊन बसलायस? शरीराच्या नसा नसा ज्या आहेत, त्या नसा नसातलं वस्त्र जर तयार झालं तर ते पण फाडून बांधायला तयार आहे म्हणे मी तुझ्यासाठी. आणि काय म्हणे भाग्य, या शरीरामध्ये एवढ्या नसा आहेत, पण त्या नसांमधल्या जेवढ्या वस्त्र तुझ्या बोटावर तयार होऊन लागू शकतं त्यांचंच भाग्य किती मोठं म्हणे. आणि इतर जे तुला मदत करू शकले नाहीत त्यांच्या भाग्याचं काय बोलायचं म्हणे. आणि इतकं प्रेम द्रौपदीचं जेव्हा भगवंताने तिच्या स्वतःवर पाहिलं, तेव्हा तो म्हणतोय की तू दिलेलं हे वस्त्र मी कधी विसरणार नाही. आणि म्हणून तिच्याकडनं जे वस्त्र घेतलं होतं तेच वस्त्र तिला पुढे पुरवण्यात आलं. म्हणजे घेणं आणि देणं हे भगवंताचं जे असतं ते भक्ताबरोबर चालू असतं, हे आपल्याला माहित आहे. हा सगळा विचार झाल्यानंतर विश्वामित्र ऋषी असं म्हणतायत की हे कळलंय की तुमचं भक्ताबरोबर देणं घेणं असतं, पण इथे या ओसाड आश्रमाच्या बाहेर तुम्ही कशासाठी थांबलाय? आणि तुमच्यावर जे ऋण आहे ते ऋण तुम्हाला फेडायचं आहे असं जेव्हा तुम्ही म्हणताय, ते कोणाच्या बद्दल आहे? तेव्हा भगवंत असं म्हणतायत, राम असं म्हणतायत की मला प्रल्हादाचं ऋण फेडायचं आहे. प्रल्हादाचं ऋण म्हणजे गौतम ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर त्या अहल्या शिळावत झालेली आहे असं आपण समजूया. त्या शिळेच्या समोर प्रल्हादाचं ऋण फेडण्याचा काय संबंध आहे? तेव्हा भगवंताने आठवण करून दिली की प्रल्हादाचं ऋण चढलंय माझ्यावर. का? कारण इतकं प्रेम त्या प्रल्हादाने भगवंतावर केलं की वेगवेगळ्या पद्धतीने हिरण्यकश्यपूने त्या प्रल्हादाला मारायचा प्रयत्न केला.
म्हणजे त्याला डोंगरावरनं खाली पाडायचा प्रयत्न केला, ते सगळं माहिती आपल्याला. आणि मग त्याला जाळायचा प्रयत्न केला. कारण त्याचा ठाम विश्वास होता, की भगवंत सगळीकडे आहे आणि तो मला सांभाळणारच आहे. मग इकडे आहे का भगवंत, मग तिकडे आहे का, मग तिकडे आहे का? असं जेव्हा हिरण्यकश्यपूने तलवार काढून मारायच्या दृष्टीने प्रल्हादाला रागवून, पुत्रच आहे त्याचा, विचारलं की इथं पण आहे का, तिथे पण आहे का, या खांबात आहे का? प्रल्हाद म्हणतो हो, खांबात आहे. आणि प्रल्हादाच्या विश्वासामुळे, भगवंताच्या विश्वासामुळे, भक्ताच्या प्रेमामुळे भक्ताने भगवंताला पाषाणातून, त्या जड पाषाणातून भगवंताला निर्माण केलं. असं प्रेम भक्ताचं. म्हणून भगवंतावर ऋण चढलं भक्ताचं, की पाषाणातून भक्ताने भगवंत प्रगट केला. आता म्हणे मी इकडे का थांबलो आहे, की भक्त आता त्यांनी भगवंत प्रगट केलाय पाषाणातून, तर आता मला त्याच्यासाठी पाषाणातून भक्त प्रगट नाही का करायला पाहिजे? म्हणून पदी लागता दिव्य होऊनी गेली असं जेव्हा म्हटलंय या श्लोकामध्ये, तेव्हा पाषाणातून भक्त निर्माण करणं म्हणजे जणू भगवंतानी भक्ताचं चढलेलं ऋण इथे फेडलंय. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण या अहल्या उद्धाराचा विचार करतो. अहल्या हेच म्हणतेय, की त्या चरणरजामधनच माझा उद्धार झाला पाहिजे. चरणरज, कारण वेगवेगळ्या पद्धती उद्धाराच्या असू शकतात. पण रजाला लागलेली, चरणांना रज जे लागलेली धूळ आहे, आपण म्हणतो की नाही, तुमच्या पायाची धूळ आमच्या घरी लागू देत, तसं अहल्या असं म्हणतेय, की भगवंताचे जे रजचरण आहेत, जे चरणरज आहेत, उलट म्हणूया चरणरज आहेत, त्यानेच माझा उद्धार होऊ देत. कारण अहल्या असं म्हणते, की त्या रजामुळेच माझं पतन झालेलं आहे. रज, बघा रज या शब्दामध्ये श्लेष आहे. म्हणजे एक आता आपण जे पाहिलं ते रज कण म्हणजे पायाला लागलेली धूळ, धुळीचे कण, हा एक अर्थ. आणि दुसरं रज म्हणजे रजोगुण. या रजोगुणामुळे कामादी विकार आतमध्ये आपल्या अंतःकरणात उत्पन्न होतात आणि त्या विकारांमुळेच अहल्येचं पतन झालेलं आहे. म्हणून अहल्या म्हणतीये, की ज्याच्यामुळे माझं पतन झालं त्याच्यामुळेच माझा उद्धार व्हावा. कारण हे रज जे आहेत, रज, ते जर कामाला जाऊन जोडले गेले तर आपलं पतन होतं. आणि तेच रज जेव्हा भगवंताच्या चरणाला जाऊन जोडले जातात तेव्हा आपला उद्धार होतो. बघा रजकण जेव्हा डोळ्यात जातात की नाही, रजकण जेव्हा डोळ्यात जातात अचानक, तेव्हा आपले डोळे बंद होतात. धूळ जेव्हा डोळ्यात जाते तेव्हा डोळे बंद होतात. म्हणजे रजोगुण आपल्याला कामांध करतो आणि आपली चांगली दृष्टी जाते. पण हेच रजकण जेव्हा भगवंताच्या चरणाला जोडले जातात आणि आपण त्या चरणांना शरण जातो, तेव्हा आपला उद्धार ते करतात आणि आपल्या डोळ्यात अंजन घातलं जातं आणि डोळे उघडतात. म्हणजे रज तेच आहेत, पण ते कोणाला जोडले गेलेले आहेत, त्याच्यावरनं उद्धार की त्याच्यावरनं पतन हे ठरतं. म्हणून असं ती म्हणते आहे, की माझा उद्धार जो आहे, अहल्या असा विचार करते आहे, की माझा उद्धार जो आहे तो या चरणरजामधनच होऊ देत. बघा वेगवेगळ्या पद्धती आहेत उद्धाराच्या. म्हणजे उद्धाराच्या पद्धती जर आपण फक्त रामायणात पाहिल्या तरी आपल्याला नवविधा भक्ती ही रामाने खुद्द शबरीला सांगितलेली दिसते. आणि नवविधा भक्ती म्हणजे नऊ उद्धाराचे प्रकारच आहेत की. त्याच्यामधली पहिली भक्ती सांगताना राम असं सांगतायत, प्रभू राम शबरीला असं म्हणतायत, की पहिला प्रकार उद्धाराचा काय असू शकतो, तो म्हणजे प्रथम भगती कर संतन की संगा. म्हणजे सत्संगती कर. उद्धाराचे प्रकार आहेत बरं का एक एक. आणि दुसरी भक्ती कुठली, तेव्हा सांगताना भगवंत असं म्हणतात, की दुसरी गती मम कथा प्रसंगा, माझी कथा ऐक. म्हणजे भगवंताचं कीर्तन करणं, ते ऐकणं आणि सांगणं, ही दुसरी भक्तीचा प्रकार सांगताना ते म्हणतात, की तो उद्धाराचाच प्रकार आहे. अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत की उद्धाराच्या. आणि अहल्या मात्र उद्धार कसा व्हावा असा विचार करते आणि भगवंत पण असा विचार करतो आहे, की आता ती शिळा असताना या हे भक्तीचे प्रकार म्हणजे संत संगती हे तिला जमणार आहे का?
तिला जमणार नाही, म्हणून मी काय करतो की तिला सत्संगती मिळाली पाहिजे, म्हणून मीच तिला ती मिळेल अशी सोय करतो. म्हणून भगवंतानी काय केलं तर सत्संगती तिला मिळायची सोय केली. म्हणजे ते विश्वामित्रांना तिथपर्यंत घेऊन गेले, सत्संगतीची सोय तिची. आणि दुसरी कथा प्रसंगा काय आहे, दुसरी रती मम कथा प्रसंगा, की माझी कथा ऐक, अशी जर भक्ती असेल, दुसरी उद्धाराची पद्धती असेल. पण शिळावत झालेली जी अहल्य आहे, तिला ते कसं शक्य आहे. म्हणून भगवंत असं म्हणतोय की अहल्येला जर माझी कथा ऐकणं हे शक्य नसेल, तर मी तरी तिची कथा ऐकू शकतो की. किती सुंदर पद्धतीने अहल्य उद्धाराचा विचार करतोय बघा आपण. आणि अशा पद्धती जरी असल्या तरी अहल्या म्हणतीये की या पद्धती मला काही नकोत, तुझ्या चरणांना शरण जाणं हेच मी पसंत करते, तुझ्या चरणांनीच माझा उद्धार व्हावा. का का बघा, अजून एक पद्धती उद्धाराची, ती म्हणजे फक्त भगवंतानी तिच्याकडे पाहिलं. बघा, फक्त भगवंतानी तिच्याकडे पाहिलं तर तिचा उद्धार होऊ शकतोय. पण अहल्या म्हणते तुम्ही माझ्याकडे बघून उद्धार करू नका, कारण बघितल्यावर भगवंताला गुणदोष दोन्हीही दिसू शकतात आणि माझ्यामध्ये दोषच दोष भरलेत. गुण बघून उद्धार करणं अशी योग्यता जी असते ती वेगळ्यांची असते, पण माझं तसं नाही, मी सामान्य आहे. माझ्यामध्ये गुणदोष दोन्ही आहेत. आणि जर तुम्हाला दोष दिसले तर रोष निर्माण होईल, आणि रोष निर्माण झाला तर तुमच्या हातात धनुष्यबाण आहे, ते धनुष्यबाण तुम्ही उचलाल, आणि तो धनुष्य जो आहे तुमच्या हातात असलेला, तो कायमच न्याय करतो. आणि माझा उद्धार अशा पद्धतीने होणारच नाही. म्हणून फक्त बघून माझा उद्धार तुम्ही करू नका. तर तुम्ही काय करा भगवंत, तर तुम्ही चरणांनीच, कारण मी तुम्हाला शरण आलेले आहे चरणांना, म्हणून चरणांना शरण आल्यामुळे चरणांनीच माझा उद्धार होऊ देत. कारण चरणांना डोळे असतात का? चरणांना डोळे नसतात. आणि अजून एक महात्म्य भगवंताच्या चरणांचं असं, की जे जे त्यांना शरण जातात त्याचे पतित असतील, काय त्यांनी केलेलं असेल कर्म आचरण, काय त्यांच्या आयुष्यात त्यांनी आचरण केलेलं असेल, भगवंताच्या चरणांचं महात्म्य असं की जे कोण त्यांना शरण जातात त्यांचा उद्धार भगवंत करतातच. बघा, आपल्या सगळ्यांची किती मोठी सोय आहे. असे विचार जेव्हा आपण ऐकतो, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी, कुठले आपण दास, जमतंय का आपल्याला सगळं होणं? पण खरंच जे काही आपलं अंतःकरण आहे, काय दोष आपल्या अंतःकरणात आहेत, ते घेऊन आपण खरंच शरण गेलो तर आपल्यासारख्यांची उद्धार करण्याची पण सोय इथे आहे. असा एक महत्वाचा विचार आपण अहल्या उद्धार याच्यामधनं शिकलो आहोत. आता पुढचा श्लोक जो आहे, तर पुढच्या श्लोकामध्ये कुठला होता, पुढे वसे मेरू मांधार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, म्हणजे हे मेरू मांदार असे हे जे पर्वत आहेत, किंवा सृष्टीमध्ये हे चंद्र तारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत भगवंत असं म्हणतायत की चिरंजीव केले जगीदास दोनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जोपर्यंत ही त्यांनी बनवलेली सृष्टी आहे तोपर्यंत त्याचे हे जे चिरंजीव केलेले दास आहेत ते असतीलच. चिरंजीव पद हे आपण एकदा अभ्यास करून झालाय, आणि आपल्याला सप्त चिरंजीव आहेत हेही माहिती आहे. ते सप्त चिरंजीव कोण आहेत? एक म्हणजे हनुमंत, एक विभीषण, एक म्हणजे काय व्यासमुनी, कृपाचार्य, अश्वत्थामा, परशुराम, आणि सातवं म्हणजे बलिराजा. आणि या सगळ्यांचा विचार आपण करणार नाही आहोत, कारण जेव्हा आपण दास कोण झाले, चिरंजीव केले जगी दास दोन्ही, या सगळ्यांमधनं दास जे कोण झालेले आहेत, कारण दासांनाच, सेवकांनाच नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असं भगवंत करतोय. मग याच्यामधले दास झालेले दोनच आहेत, ते म्हणजे त्या दोघांचाच उल्लेख या श्लोकामध्ये आहे. म्हणून आपण दोघांचाच विचार करणार आहोत, आणि दोघांचाही विचार आपल्याला शिकवतोच आहे. एक म्हणजे हनुमंत आणि एक म्हणजे विभीषण. चिरंजीव केले जगी दास दोन्ही असं म्हणतात त्याच्यामध्ये समर्थ. आणि दोघांकडनं शिका. बघा, दोघांचाही उल्लेख तुलसीदास रामायणामध्ये संत म्हणूनच झालाय. म्हणजे हनुमंत तर संत आहेतच, आणि हनुमंत कुठल्या प्रकारचे, म्हणजे हनुमंत पण संत,
आणि विभीषण पण संतच, दोघांचाही संत म्हणून तुलसीदास रामायणामध्ये उल्लेख झालेला आहे. आणि जर आपण हनुमंताकडे पाहिलं तर ते कसे संत, तर ते विरक्त संत. कसे? बालब्रह्मचारी आहेत. बघा, हनुमंतानी ते समुद्रात वरन उड्डाण केलं, वरूनच उडून गेला तो हनुमंत. म्हणजे समुद्र म्हणजे भवसागर असं आपण जर म्हंटल तर तो भवसागरामध्ये आतमध्ये अडकलेलाच नाहीये हनुमंत. आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने हनुमंताकडनं काय काय शिकू शकतो ते आतापर्यंत आपल्या मनाच्या श्लोकांमध्येच बऱ्याच वेगवेगळ्या प्रकाराने चिंतन करून झालेलं आहे. त्या भवसागराच्या वरूनच तो उडून गेला. म्हणून आपण कुठल्या प्रकारचा संत हनुमंत असं जर म्हटलं तर तो विरक्त संत, वरूनच उडून गेला. पण आपण आज थोडासा विचार जो आहे तो आपण विभीषणाच्या दृष्टीने विचार करणार आहोत. कारण विभीषणाच्या चरित्राकडे आपण पुरेसं पाहिलेलं नसतं. आणि आपल्याला थोडस जवळ जर कुठलं असेल तर ते अधिक विभीषणाचं चरित्र पाहिजे. कारण विभीषण कोण होते, तर सज्जन गृहस्थ होते. आणि आपण सगळ्यांनी पण गृहस्थाश्रम स्वीकारलेलाच आहे की. म्हणून आपल्याला जास्त शिकण्यासारखं कोणाकडनं असेल, मग त्यांना कुठल्या प्रकारचं संत म्हणायचं. म्हणजे जर हनुमंत विरक्त संत, मग विभीषण कुठले संत, तर विभीषण गृहस्थ संत, विरक्त संत आणि गृहस्थ संत. आणि आपल्याला जवळ कोण आहे हो, कारण आपण कोण आहोत, गृहस्थाश्रमात राहतोय. आणि विभीषणाचं काय महत्व, कारण गृहस्थाश्रमात राहून बघा, त्या संसारात राहून, त्या संसार सागराच्या मध्ये राहून बघा, त्या मधोमध त्या समुद्राच्या मध्ये बघा, लंका कुठे आहे, लंका कुठे आहे, ती नगरी कुठे आहे, तर ती चारही दिशांनी समुद्राने वेढलेली आहे. आणि ती लंका मधोमध, आणि त्या लंकेमध्ये त्या विभीषणाबरोबर राहतंय कोण कोण, म्हणजे किती मोठमोठाले आसुर त्याच्याबरोबर. आणि आपल्या आजूबाजूला पण आसुरी वृत्ती, बाजूचं सोडा हो, आपल्या आतमध्ये आसुरी वृत्ती असतात. विभीषणाचा विचार करतोय आपण, त्या विभीषणाबरोबर लंका नगरीमध्ये त्याच्याबरोबर कोण राहतंय, त्याच्याबरोबर रावण राहतोय, त्याच्याबरोबर कुंभकर्ण राहतोय. आणि वेगवेगळ्या राक्षसांची नावं पण आपण एकदा पाहिलेत. मला असं वाटतं आपण त्या नावांकडे पण एकदा पाहिलं. धूम्रकेतू, अतिकाय, अकंपन, या शब्दांचे अर्थ आपण एकदा पाहिले होते. असे मोठमोठे आसुर त्याच्याबरोबर तिकडे राहत आहेत. आणि तिथं त्या सगळ्या आसुरांबरोबर राहून पण तो भवसागर त्यांनी पार केलाच. म्हणून आपल्याला अधिक जवळचं जर कोणी असेल शिकण्यासारखं आपल्यासाठी, तर ते विभीषणाच्या चरित्रामधनं आहे. बघा, विभीषणाची भेट जेव्हा हनुमंताची पहिली भेट झाली, म्हणजे हनुमंताने काय केलं, ते भवसागर त्यांनी पार केलं. आणि मग तो लंकेत जेव्हा गेला रात्रीच्या वेळेला, मग ते लंकिनी बरोबर युद्ध वगैरे, संपूर्ण रामायण नाही पाहायचंय आपल्याला. लंकिनीला हरवलं आणि मग त्यांनी हनुमंताने लघुरूप धारण केलं. आणि लघुरूप धारण करून आतमध्ये रात्री मुद्दाम आतमध्ये शिरला तो, की पकडला जाऊ नयेत म्हणून, सीतेचा शोध घ्यायचा आहे. आणि तो बघतोय की रात्री सगळे जागे आहेत. त्याला रात्र वाटलं होतं की रात्री त्याला शोधणं सोपं होईल, पण रात्री सगळं जाग आहे. निशाचर रात्री जागतात आणि सज्जन जे असतात ते सकाळी लवकर उठतात. सगळं उलट होत चाललंय चक्र. जे रात्री अपरात्री जागतायत ते आसुर आहेत असं आपण समजून घ्यायचं. आणि हा शोधतोय रात्रभर, आणि रात्र संपूर्णपणे गेली शोधण्यामध्ये. आणि पहाट जेव्हा झाली तेव्हा त्याला एक घर सकाळी लवकर पहाटे जागा झालेलं दिसलं. आणि त्या घरी हरिमंदिर होतं. सज्जनाचं घर आहे हे समजणं किती सोपं आहे बघा. उठल्या उठल्या सकाळी राम 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 असा उच्चार हनुमंतानी ऐकला. हे कुठल्या तरी सज्जनाचं घर आहे हे त्याला कळलं. आणि घराच्या बाहेर तुळशी वृंदावन होतं. सकाळी उठल्या उठल्या विभीषण बाहेर तुळशी वृंदावाला नमस्कार करायला बाहेर आलेला. आणि मग हनुमंताने हे कोणाचं घर आहे हे पाहण्यासाठी एक विप्र रूप धारण केलं आणि त्याच्या समोर गेले. आणि हनुमंत असं म्हणतोय की तुम्ही कोण आहात,
त्या विप्र रूपातल्या हनुमंताला बघून विभीषण असं म्हणतोय की तुम्ही कोण आहात, तुम्हाला आधी कधी पाहिलं नाही, तुम्ही भक्त आहात का? तेव्हा हनुमंत म्हणतोय नाही. लपवायचा प्रयत्न केला की मी कोण आहे. नाही, मी भक्त नाही. अच्छा, तर तुम्ही भक्त जर नसाल तर तुम्ही भगवंतच आहात, असं विभीषण म्हणाले. आणि असं ऐकल्यावर गदगद झालं त्यांच्या मनात. आणि हा सज्जन दिसतोय म्हणून याला रामकथा सांगितली पाहिजे. आणि म्हणून हनुमंताने जी आहे ती संपूर्ण रामकथा जी आहे ती विभीषणाला सांगितली. आणि रामकथा ऐकल्यानंतर रामाचा भक्तच आहे विभीषण. विभीषण असं म्हणतो की माझा पण उद्धार, माझ्यावर पण कृपा होईल काय रामाकडनं? का नाही, निश्चित, असं हनुमंत म्हणतोय. पण विभीषण म्हणतोय की माझी परिस्थिती जी आहे ती सोपी नाहीये. माझी परिस्थिती कशी आहे, तर मी एक तोंडामध्ये तोंडामध्ये 32 दातांमध्ये जेव्हा एखादी जीभ अडकते, म्हणजे ती बिचारी त्यांच्यामध्ये अडकलेली असते आणि ते दात जे असतात ते एकदम घट्ट असतात. म्हणजे स्वतःची परिस्थिती कशी आहे हे सांगताना काय उपमा स्वतः विभीषणाने दिली आहे बघा. वाचून दाखवते तुलसी रामायणातला दोहा. विभीषण असं म्हणतायत की सुनहू पवनसुत रहनी हमारी. मी कसं राहतोय ऐक पवनसुता. सुनहू पवनसुत रहनी हमारी, जिमी दस नन्ही मुह जीव विचारी. की 10 दातांमध्ये जशी जीभ बिचारी अडकते तशी माझी परिस्थिती आहे, मी बिचारा आहे. आणि हनुमंत म्हणतोय की अरे तू स्वतःला बिचारा म्हणू नकोस, त्याच्याऐवजी तू विचार कर. आणि एक विचार हनुमंताने विभीषणाला दिलेला आहे. आणि विभीषण असं म्हणतोय की अरे, विभीषणाला हनुमंत असं म्हणताय की अरे, एक साधा विचार करा की मुह म्हणजे तोंडामध्ये जेव्हा बालक जन्माला येतं, बघा किती सुंदर विचार आहे. आणि त्याला आधार आहे, त्या विचाराला तुलसीदास रामायणाचा आधार आहे. असं स्वैर चिंतन आता आपण करत नाही आहोत, आधार घेतलाय आपण विचाराला. हनुमंत असं म्हणतायत की बालक जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या मुखामध्ये आधी जीभ असते की आधी ते दात असतात? तू स्वतःला जिभेसारखं म्हणतोयस ना, तर आधी जीभ असते की आधी दात असतात? आणि ठीक आहे, नंतर ते दात येतात, पण शेवटपर्यंत शाश्वत कोण? शाश्वत दात की शाश्वत जीभ? शेवटपर्यंत कोण असतं? कारण मध्ये आपण म्हातारपण यायला लागलं की परत दात पडायला लागतात, आणि जीभ मात्र शेवटपर्यंत असते. म्हणून तू असा विचार कर की तू तू एकटा करू शकतोयस जे तुला काम करायचंय ते. तेव्हा विभीषण म्हणतोय की अरे पण असं नाहीये, ते 32 आहेत आणि मी एकच आहे. तेव्हा हनुमंत म्हणतोय मान्य, ठीक आहे, ते 32 आणि तू एक, पण तू एक जी आहेस ना, ते संतत्व तुझ्याकडे आहे ग. कारण दातामध्ये बघा, विचार करा, दातामध्ये काहीतरी अडकलं समजा, दातामध्ये अडकलं तर ती जीभ शांत बसते काय? ती जीभ काय करते, तर तिला ती वळवळत राहते, ती त्यांच्यामध्ये जे अडकलेलं असतं ते काढायला जाते. खरं तिचं काहीतरी संबंध आहे का? दातांमध्ये अडकलेले दातांचा व्यवहार आहे, ते काय करतायचं करू देत की. पण तसं न करता संतत्व ते जिभेकडे आहे. आणि जीभ काय करते, तर ते अडकलेलं निघेपर्यंत इकडून जा तिकडून जा, स्वस्थ न बसता त्याच्यामधलं काढूनच ती राहते. तर संतत्व तुझ्याकडे आहे ग. पण विभीषण असं म्हणताय, पण पण हे दात काय करतात? हे दात मात्र त्यांचा व्यवहार कसा असतो, तर जेवताना चुकून जर मी मध्ये गेले तर मला सांभाळायच्या ऐवजी ते मला चावतात. बघा, आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. आणि हनुमंत म्हणतायत तरी पण पुढे असं असून पण ते दात तुझं काहीही, म्हणजे ते असुर जे आहेत इतके घट्ट दिसतायत, त्यांच्याकडे अतिशौर्य आणि पराक्रमी ते जरी असले तरी ते तुझं काहीही बिघडवू शकणार नाहीत ते दात. कसं? हे समजवताना हनुमंत असं म्हणतात की अरे, दात जर किडला किंवा दात जर त्रास द्यायला लागला तर आपण काय करतो किंवा आपण काय केलं पाहिजे? हनुमंत त्याला उपदेश देतायत बरं का. हनुमंत म्हणतायत की जेव्हा दात त्रास देतो, हे असुर त्रास देतात, दात त्रास देतो, तेव्हा आपण काय करतो, तर आपण डॉक्टरकडे जातो.
आणि डॉक्टरला सांगतो की हा दात मला त्रास देतोय, तेव्हा दाताला काढून टाकायची वेळ आली की नाही, तेव्हा दात अरे मला काढू नका, हा खोटं बोलतोय, याचं ऐकू नका, असं दात बोलू शकतात का? कारण जिभेमुळे वाणी आहे आणि जिभेमुळे आपण त्या डॉक्टरशी बोलू शकतोय, बर का. आणि मग काय होतं की एकदा की वाणीने जिभेने सांगितलं जातं डॉक्टरला, तर डॉक्टर काय करतो, तर डॉक्टर ते सगळे दात मुखातनं काढून टाकतात आणि दात सगळे बाहेर गेल्यानंतर, किडलेले दात सगळे बाहेर गेल्यानंतर त्या तोंडामध्ये राज्य कोणाचं असतं, तर ते राज्य जे असतं ते जिभेचं असतं. म्हणून इकडे उपदेश देत आहेत हनुमंताला, हनुमंत विभीषणाला, की तू काय कर, थोड्याच दिवसांनी आपला डॉक्टर येणार आहे, राम लवकरच लंकेत येणार आहे आणि त्या डॉक्टराला, त्या विश्वाचा डॉक्टर आहे तो, त्या डॉक्टराला तू हे दात म्हणजे हे असुर तुला त्रास देतायत हे तू सांग आणि एक एक करून तो सगळ्यांना मारेल आणि एकदा की ते सगळे मेले की राज्य कोणाचं. बघा आपण जेव्हा हनुमान चालीसा म्हणतो त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की तुमरव मंत्र विभीषण माना. बघा हनुमंताचं जेव्हा आपण कौतुक करतोय तेव्हा असं म्हणतो की त्या हनुमंताचं जो बोध होता तो विभीषणाने ऐकला. तुम्रो मंत्र विभीषण माना, जो मंत्र दिला, मंत्र कुठला, की भगवंताला शरण जा, भगवंताला सांग. तुम्रो मंत्र विभीषण जाना, लंकेश्वर भये, म्हणजे लंकेश्वर तो झाला, लंकेश्वर भये सब जग जाना, संपूर्ण जगाने हे जाणलं की नंतर लंकेश्वर कोण झाला, तर विभीषण झाला. का झाला, कारण त्यांनी हनुमंताच, बघा हनुमंत आणि विभीषण या दोन चिरंजीवांबद्दल आत्ताचा आपला सगळा विषय चालू आहे. आणि त्याच्या पुढचा विचार आपण एका वेगळ्या पद्धतीने पुढचा श्लोक आपण घेऊया. तो श्लोक कुठला आहे, चिरंजीव केले जगीदास दोन्ही, हा श्लोक झाला. आणि आज श्लोकाला आपण, आज चिंतनाला आपण 3 श्लोक घेतले. त्याचा पुढचा श्लोक आहे, आपल्या हातात वेळ आहे आणि तो वेळ जो आहे तो आपण अतिशय योग्य पद्धतीने चिंतन करायचा प्रयत्न करणार आहोत. पुढच्या श्लोकाचा पण श्लोक साधा वाटतोय, वाचून दाखवते आधी. उपेक्षा कधी रामरूपी असेना, तो कधीच आपली उपेक्षा करत नाही, असं समर्थ आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. जीवा मानवा निश्चय तो वसेना, पण मानव जो असतो त्याचा निश्चय टिकतच नाही आणि हे वारंवार सांगावं लागतंय समर्थांना. कारण आपलं प्रेम जे आहे ना ते भगवंताविषयी विश्वास आणि प्रेम, आपण अगदी सुरुवात, आज चिंतनाची सुरुवातच आपण जी केली तेव्हा आपण असं म्हटलं होतं की आज त्या श्लोकांकडे आपण पाहणार आहोत त्याच्यामधनं भगवंताविषयी निश्चय आणि भगवंताविषयीचं प्रेम आज आपलं वाढणार आहे, अशा दृष्टीने आज आपण उपक्रम केला आहे. आणि आज शेवटच्या श्लोकाकडे आपण जेव्हा येतो आहोत चिंतनाच्या, तर ते प्रेम आणि तो निश्चय आपण वाढूनच राहणार आहोत. कारण ते प्रेम आपल्याला आपल्याकडनं वाढवायचे, ते त्याच्याकडनं नाहीच आहे कमी. आपल्याकडे फरक पडतो म्हणून त्याच्याकडे फरक पडल्यासारखा जाणवतो आपल्याला, एवढंच. समर्थ म्हणतात जीवा मानवा निश्चय तो वसेना, शिरी भार वाहेन बोले पुराणी. तुझं संपूर्ण भार मी व्हायला तयार आहे असं पुराणांमध्ये पण सांगितलेलं आहे, पण तुझा निश्चयच होत नाही. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, असं समर्थ म्हणतायत. बघा भगवंताच्या प्रेमाचं लक्षण, आपलं भगवंतावर प्रेम आहे की नाही, चिंतनाची एक वेगळी पद्धत आपण आधाराला घेतलेली आहे आणि शास्त्रीय विचाराचा आधार घेतो आहोत. पण शास्त्र बोलत असलो तरी ते गोड आहे, आवडणार आहे. भगवंतावर आपलं प्रेम आहे की नाही, प्रेमाची लक्षण आहेत. प्रेमाची 6 लक्षणं नारद मुनींनी सांगितलेली आहेत आणि ती 6 लक्षणं आपण आधी ऐकूया आणि ती लक्षणं आपल्यात आहेत की नाही ते आपल्याला कळणारच आहे. आणि मग जर ती लक्षणं नसतील तर ती कशी वाढवायची, आणि ती जर वाढवली तर नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे आहेच आहे. असं ते सोपं गणित आहे. जेवढा भाव तेवढा देव, जितका भाव तितका देव, असं सरळ समीकरण आहे. प्रेमाची 6 लक्षणं जी शास्त्रात नारद मुनींनी सांगितलेली आहेत ती आधी पटापट 6 लक्षणं आहेत ती आधी वाचून दाखवते. आणि ती 6 लक्षणं अशी आहेत. पहिलं, गुणरहितम,
प्रेमाची लक्षणं. आपलं भगवंतावर जे प्रेम आहे ते गुणरहितम आहे की नाही, आपण एक एक विचार करणार आहोत. पण आधी ती 6 लक्षणं कुठली आहेत ते आधी बघूया. गुणरहितम, दुसरं कामनारहितम, तिसरं प्रतिक्षण वर्धमानम. माझं प्रेम प्रतिक्षण वर्धमान वाढणारं असं आहे का? गुणरहितम असं आहे का? कामनारहितम असं आहे का? हे 3 आहेत. त्याच्या पुढची 3 अविच्छिन्नम. अविच्छिन्नम म्हणजे विच्छेद नसणार, अविच्छिन्न अविच्छिन्नम असं 4थं लक्षण प्रेमाचं. त्याच्या पुढचं अनुभव रूपम. खरं म्हणजे अनुभव रूपम शेवटचं आहे आणि त्याच्या आधीच आहे सूक्ष्मतरम. परत 6 बघा, आपल्याला नवीन असतो हा विचार. प्रेम भगवंताविषयी वाढायचं आहे आणि नुपेक्षिकदा रामदासाभिमानी हा अनुभव आपल्याला आला पाहिजे. प्रेम वाढल्यानंतर तो अनुभव येणार आहे आणि त्याच्यासाठी प्रेम वाढवण्यासाठी ते वाढवायला आपण शिकतोय. ते 6 कुठले ते परत म्हणून दाखवते. एक आहे गुणरहितम, दुसरं आहे कामनारहितम, तिसरं आहे प्रतिक्षण वर्धमानम, चौथं आहे अविच्छिन्नम, 5वं आहे सूक्ष्मतरम आणि शेवटचं आहे अनुभव रूपम. पण आपण विचार करताना फक्त शेवटचं जे आहे तो अनुभव रूपम आधी घेणार आहोत, कारण बरंचसं काही शिकण्यासारखं असं जे आहे ते आहे सूक्ष्मतरम मधून. म्हणून ते आपण अगदी शेवटी घेऊया, कारण शेवटाला जे घेतो त्याचा इम्पॅक्ट राहतो. आणि खूप छान पद्धतीने पुढचा आपण विचार करणार होता. बघा, पहिलं जे आहे गुणरहितम, आपलं प्रेम भगवंतावर गुणरहितम आहे का? आणि ते गुणरहितम असावं असं नारद मुनींना आपल्याला शिकवायचं आहे. काय होतं, आपण जे भगवंतावर प्रेम करतो ते त्याच्या गुणांकडे पाहून करतोय. म्हणजे आपल्याला ते भगवंताचे गुण वगैरे सगळे षडगुण म्हणजे यश, श्री, कीर्ती आणि काय प्रताप किंवा आपण ऐश्वर्य आणि काय ज्ञान, औदार्य, वैराग्य असे त्याचे वेगवेगळे गुण आहेत. आणि आपण काय करतो, तर आपण गुणांच्या अपेक्षेने भगवंतावर प्रेम करतो. आणि गुणांच्या अपेक्षेने जर भगवंतावर प्रेम केलं आणि त्या अपेक्षेने जर का ते आपल्याला मिळालं नाही, तो गुण, उदाहरण घेऊया बरं का, म्हणजे कळेल. एवढे काय वेगवेगळे गुण त्याच्याकडे आहेत. समजा यश, यश जेवढं भगवंताकडे आहे त्याच्या कितीसं प्रमाणात ते माझ्याकडे आहे. औदार्य, काय काय दिलंय तिने, संपूर्ण सृष्टी त्याची आपण वापरतोय आणि आपलं समजून बसलोय आणि तो तरी काहीच बोलत नाहीये. औदार्य केवढं मोठं त्याचं, सगळं त्याचा एक गुण, समजा यश, त्याचा एक गुण पाहून जर मी त्याच्यावर प्रेम केलं, एक तर जेव्हा त्याच्याकडे त्याचा गुण पाहून मी प्रेम करत असते तेव्हा माझं प्रेम त्याच्या गुणावर असतं आणि त्याच्यावर नसतं. बघा, गुणावर असतं आणि त्याच्यावर नसतं. आणि अगदी सुरुवातीला त्याच्यावर प्रेम जडण्यासाठी सुरुवातीला त्याच्या गुणांचा आधार घेऊन त्याच्यावर प्रेम करणं ठीक आहे. पण एकदा की त्याचं महात्म्य कळलं आपल्याला की मग गुणांचं प्रेम संपलं पाहिजे आणि फक्त त्याचं प्रेम राहिलं पाहिजे. असं गुणरहितम असं प्रेमाचं लक्षण आपल्याला शिकवतंय. आपण आधार घेतला होता त्याचा, समजा यश, हा त्याच्या गुणाचा आधार घेऊन आपण त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याच्याकडनं समजा आपल्याला त्याचं दर्शन, त्याच्या यशाचं आपल्याला दर्शन आपल्या आयुष्यात नाही झालं, म्हणजे आपल्याला त्या प्रमाणात, ज्या प्रमाणात यश मिळायला हवं कुठल्याही गोष्टीमध्ये, त्याचं दर्शन आपल्याला आयुष्यात नाही झालं समजा, कारण त्याच्याकडे यश आहे आणि त्याने आपल्याला यश नाही दिलं, तर आपलं काय होतं की आपलं त्याच्यावरच्या प्रेमामध्ये अडथळा निर्माण होतो. आणि मग अडथळा एकदा निर्माण झालं तर त्याच्या पुढे नाही जाऊ शकत आपण, भक्त नाही होऊ शकत आपण. नुपेक्षिकदा रामदासाभिमानी या श्लोकांचा विचार करताना मग अडथळा निर्माण होतो. म्हणून आपल्याला शास्त्र असं शिकवतं की आपलं प्रेम कसं हवं, तर गुणरहितम, गुणांनी बघून, गुणांवर बघून त्याच्यावर प्रेम नसावं. तो गुणातीत जर असेल आणि मला जर गुणातीत व्हायचं असेल तर तसं मी त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. असं पहिलं प्रेमाचं लक्षण. किती सुंदर विचार आहेत बघा सगळे. पुढचा विचार नवीन असतात आणि आपण जेव्हा अशा पद्धतीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा नवीन विचारही कळतात आणि ते आवडतातही. आणि साधनेच्या दृष्टीने आपण हे सगळे विचार
साधन म्हणून वापरू शकतोय आपल्या आयुष्यामध्ये. आपल्या चिंतनामधनं आपल्याला साधन मिळालं पाहिजे. आणि आपल्याला साधन मिळतं बघा. कसं प्रेम करावं? गुणरहितम. त्याच्या पुढचं कामना रहितम. कामना रहितम, माझं त्याच्यावर प्रेम करताना काहीतरी सुप्त अशी कामना असतेच. आणि जे कोण मोठे भक्त होऊन गेले, संत होऊन गेले, ते काहीच कामना ठेवत नाही. म्हणजे धर्म, अर्थ, काम या सगळ्यांची कामना तर नसतेच, पण मोक्षाची कामना पण ते ठेवत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती आणि संपदा. मुक्ती पण नको रे बाबा मला, मोक्षाची आकांक्षा पण नाही, इच्छा पण नाही, कामना रहितम. आणि आपलं मात्र सगळं प्रेम जे असतं ते सकाम असतं. भगवान शंकराचार्य देवीच्या एका स्तोत्रामध्ये असं म्हणतात की न मोक्षस्य आकांक्षा, मला मोक्षाची आकांक्षा पण नाही. ऐकूया आपण असं. आणि मग कधीतरी कामना रहितम अशापर्यंत आपण पोहोचू. बघा काही वारकरी असतात, वारकरी, एखाद्या वारकऱ्याबद्दल बोलते, वारकऱ्यांच्या अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम असतं आणि वारीला ते जात असतात. पण काही वारकरी जे असतात त्यांना नवसाचे वारकरी म्हणतात. म्हणजे असं सांगितलं जातं की एक मनुष्य जो आहे तो 4-5 वर्ष सलग वारीला जात होता आणि एका दुसऱ्या मनुष्याला तो भेटायचा आणि त्यांची चांगली ओळख झाली. आणि एके वर्षी तो दुसरा मनुष्य वारीला नाही आला, म्हणून तो दुसरा मनुष्य जो होता तो त्याला पहिल्याला जाऊन त्याच्या गावात भेटला आणि म्हणाला, अरे काय रे, वारीला खूप लोक होते, आपली भेट नाही झाली. तेव्हा तो पहिला मनुष्य असं म्हणतो की मी वारीला आलोच नाही. अरे तू वारकरी ना, मग वारकऱ्याने वारी सोडायची नसते, मग तू आला कसा नाहीस? तेव्हा तो म्हणतो की मला जे भगवंताला पांडुरंगाकडनं जे मागायचं होतं ते मागून मिळालं मला, आता माझा काय संबंध म्हणे वारीचा. अशा वारकऱ्यांना नवसाचे वारकरी असं म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जोपर्यंत हवी असते तोपर्यंत भगवंताविषयी आपल्या मनात प्रेम टिकून राहतं आणि नंतर परत ते घटत जात. बघा, कामना रहितम ही मोठी गोष्ट आहे. एक खूप छान दृष्टांत मंदाताई त्यांच्या प्रवचनामध्ये देते. वेळ असेल तर मी घेते. मंदाताई एक दृष्टांत सांगतात की एक पूर्वीच्या काळी एक कीर्तनकार होते आणि ते कीर्तनकार काय करत असत म्हणे, पूर्वीच्या काळी देवळामध्ये, वेगवेगळ्या देवळांमध्ये कीर्तन होत असतील रात्रीच्या वेळेला अंधारात. आणि ते कीर्तन ज्या ज्या देवळात, म्हणजे समजा गणपतीचं देऊळ आहे तर आधी गणपतीचा नावाचा गजर करायचा आणि मग कीर्तनाला सुरुवात करायची. बघा, आपण सुरुवातीला आपण तेच करतो बघा. आपण आधी मंगलाचरण करतो, आपण आधी श्लोक म्हणतो आणि मग प्रवचनाला किंवा कीर्तनाला सुरुवात करतो. इतकी सुंदर पद्धत बघा. छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याकडे, पण विचारपूर्वक निर्माण केलेल्या गोष्टीत आपल्याकडे विचार आहे प्रत्येकाच्या पाठी. कीर्तनाच्या सुरुवातीला जेव्हा आपण नाम घेतो आणि नंतर कीर्तन करतो तेव्हा काय होतं, आपला प्रपंच असतो मध्ये. बघा, प्रापंचिक सगळी कामं ऑन असतात प्रवचन ऐकायच्या अगोदर. आणि जेव्हा आपण सुरुवातीला नामघोष करतो, नाम घेतो, तेव्हा तेवढ्या वेळापुरतं का असेना ते प्रपंचाची आणि आपली ताटातूट होते, तेव्हा थोड्या वेळापुरतं आपण बाजूला सारतो ते. आणि आता मला हे ऐकायचंय म्हणून आपली मानसिकता तयार होते. मग हे कीर्तनकार बुवा पण तसंच करत असत सुरुवातीला, की सुरुवातीला ज्याचं देऊळ आहे, ज्या देवतेचं ते देऊळ आहे, त्या देवतेचं नामघोष करायचा आणि मग कीर्तनाला सुरुवात करायची. मग मंदाताई दृष्टांत सांगताना असं सांगतात की त्या कीर्तनकारांनी त्या दिवशी म्हणजे त्यांचं कीर्तन विठ्ठलाच्या मंदिरात होतं आणि जेवढे केवढे स्त्री पुरुष आले होते, भरपूर आले होते ऐकायला कीर्तन. आणि मग त्यांनी काय केलं की त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आता प्रत्येकाने काय करा की हात वर करा आणि हात वर करून टाळ्या मारा, टाळ्या वाजवा आणि टाळ्या वाजवताना विठ्ठल 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 असा घोष करा, असं नाम आपण सगळे मिळून घेऊया. आणि सगळ्यांनी मग तसं करायला सुरुवात केली. आता मग एका कोपऱ्यात खांबाच्या शेजारी एक बाई बसली होती आणि ती मनातून विचार करते की विठ्ठल जे आहे ते माझ्या पतीचं नाव आहे. आताच्या काळी ते काही लागू पडत नाही, कारण आताच्या स्त्रिया नावानेच हाक मारतात आपल्या पतीला. पण पूर्वीची कथा असं जे म्हटलं गेलं होतं ते ह्या कारणासाठी की पूर्वीच्या काळी पतीचं नाव पत्नी घेत नसत. आणि ही पत्नी जी आहे आता ती विचार करते आहे की माझ्या पतीचं नाव विठ्ठल आहे, आता मी त्यांचं नाव कसं घ्यायचं. आता सगळ्यांनी हात वर केलेत म्हणजे मला पण करायला हवेत, म्हणून तिने हात वर केले, टाळ्या मारायला लागली आणि ती टाळ्या मारता मारता असं म्हणते, बंडूचे बाबा बंडूचे बाबा बंडूचे बाबा बंडूचे बाबा, असं तिने केलं. बघा, बंडूचे बाबा आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपण सगळे हसतो,
आणि त्या स्त्री सारखंच, या बंडूच्या बाबांसारखंच आपली गत आहे. कारण आपल्याला भगवंतासाठी भगवंताचं नाम घेताच येत नसतं. त्या बाईनं काय केलं की भगवंताच्या नामामध्ये स्वतःचा प्रपंच घुसवला. तसंच कामना रहितम, एखादी पण कामना न ठेवता भगवंतासाठी भगवंतावर प्रेम करणं हे आपल्याला येतच नसतं. हे आपल्याला शिकावं लागतं. त्या स्त्रीने जे केलं तेच आपण सगळे करत असतो. आणि म्हणून हे भगवंताला, नारद मुनींना आपल्याला शिकवावं लागलंय की प्रेम कसं करा भगवंतावर. तर कामना रहितम आपण एक पाहिलं, गुणरहितम. दुसरं आपण पाहतोय कामना रहितम, प्रेमाची लक्षणं शिकतोय बरं आपण. त्याच्या पुढचं आहे प्रतिक्षण वर्धमानम, प्रतिक्षण वाढणारं प्रेम. खरंच मला भगवंताच्या विषयीच्या प्रेमाचा असा अनुभव आहे का की माझं प्रतिक्षण ते प्रेम वाढतंय. एक खूप सुंदर संस्कृत सुभाषित आहे. ते असं म्हणतंय की भगवंतावरचं आपलं जे प्रेम आहे ते सकाळच्या वेळी म्हणजे सूर्योदय होतो तेव्हा जी सावली पडते तसं प्रेम आपलं भगवंतावर हवं, की सूर्यास्त जेव्हा होतो तेव्हा जी सावली पडते तसं प्रेम आपलं भगवंतावर हवं. असं एक सुभाषित आहे बघा. त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा सूर्योदय होतो आणि तो असा वर डोक्यावर माथ्यावर जेव्हा जायला लागतो तेव्हा ती सावली छोटी 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 होत जाते. आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा सूर्यास्त व्हायला लागतो तेव्हा ती आपली सावली मोठी 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 अशी व्हायला लागते. म्हणजे आपलं भगवंतावरचं जे प्रेम आहे तो सूर्योदयाच्या वेळेला जी सावली पडते तसं हवं, की सूर्यास्ताला जी आपली सावली असते तसं हवं. तर कसं हवं याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे की प्रतिक्षण वर्धमानम, क्षणाक्षणाला भगवंता विषयी आपलं प्रेम वाढलं पाहिजे, असं प्रेम व्हावं असं ते शिकवत आहेत. त्याच्या पुढचं अविच्छिन्नम, काय सुंदर विचार आहे. अविच्छिन्न याचा अनुभवच नाही आपल्याला. अविच्छिन्नम म्हणजे विच्छेद ज्याचा होतच नाही, म्हणजे खंड भगवंताच्या प्रेमात पडतच नाही, अखंड नित्य असं भगवंताविषयीचं प्रेम आपलं नसतंच हो. आपलं कुठेतरी मध्येच आपल्याला भगवंत आठवतो आणि खंडित असं आपलं भगवंताविषयीचं प्रेम असतं. आणि आपलं मध्ये मध्ये नसतं. आपलं काय जे प्रेम असतं ना भगवंताविषयी ते निमित्त असतं म्हणून होतं बघा. आणि भगवंताकडनं जर निमित्ताची उपस्थिती नसेल, आपल्याकडनं आहे आणि भगवंताकडनं नसेल असं होतं. आणि भगवंताकडनं जर उपस्थिती नसेल तर आपल्याकडनं अजूनच ते खंडित व्हायची शक्यता असते. म्हणून समोरच्याकडनं भगवंताकडनं असो किंवा नसो माझं मात्र प्रेम तसंच टिकलं पाहिजे असं आपण शिकलं पाहिजे. आपण उदाहरण घेऊ गोपींचं. बघा गोपी ज्या होत्या ते प्रत्येक कर्म ज्या करायच्या ते भगवंतासाठीच गोपी नटायच्या, गोपी कुंकू लावायच्या, गोपी पाण्याला जायच्या, गोपी घरी मुलांचं संगोपन करायच्या, गोपी घरी स्वयंपाक करायच्या. पण हे सगळं त्या का करायच्या? कारण ते त्याला आवडतं. त्यांचं प्रत्येक कर्म जे होतं कारण ते त्याला आवडतं, ते त्याला आवडतं. तो काय विचार करतो याच्यावर त्यांचं कर्म अवलंबूनच नसायचं. हे त्याला आवडतंय असं समजून ते कर्म करायचा. म्हणून प्रत्येक कर्म करताना त्यांचं त्याच्यावरचं प्रेम हे अखंडितच राहायचं, अविच्छिन्नम. समोरच्याकडनं काय प्रतिसाद मिळतोय त्याच्यावर माझं प्रेम कसं असणार आहे असं नसावं. बघा आपण या सगळ्या गोष्टी व्यवहारात आपण जे प्रेम करतोय नवरा बायको एकमेकांची त्याला पण ते लागू करू शकतं, किंवा इतरांवर आपलं जे प्रेम असतं आपलं आपल्या मुलीवर पण मुलावर पण अशा पद्धतीचं प्रेम नसतं. नाही रेस्पॉन्स योग्य मिळाला की लगेच मी रागावते. प्रेमात फरक पडतोय. तुम्ही करून तर पहा असं प्रेम सुंदर, आणि मग तशाच पद्धतीचा रेस्पॉन्स आपल्याला मिळत जाणार. पण मी तसं करत नाही. बघा राधे बद्दल चिंतन थोडस करूया. राधेची एक मैत्रीण होती लतिका नावाची, आणि एके रात्री राधेने लतिकाला पाठवलं की जा कान्होबाला घेऊन ये ग, आपण सगळेजण त्याच्याबरोबर रात्र घालवूया. आणि जेव्हा लतिका त्याच्याकडे गेली तेव्हा कान्होबा काय म्हटलं, तुम्हाला काही दुसरं काम नाही का मी तिकडे सारखं यावं? म्हणून कान्होबाने तिची निर्भत्सना केली आणि तिला परत पाठवलं. आणि लतिका जेव्हा राधेकडे आली तेव्हा राधा असं विचारते आहे की कुठे कान्होबा? तुला कान्होबाला बोलवायला पाठवलं होतं ना, आणि कुठे आहे असं विचारल्यानंतर लतिका रडायला लागते. आणि ती म्हणते अगं रडतेस का? नाही म्हणे तो नाही आला.
ठीक आहे, तो नाही आला, मग तू का रडतीयेस? नाही, त्याने निर्भत्सना केली माझी. ठीक आहे, नको रडूस. नाही अगं, माझी केली म्हणजे तुझी पण केली. तरी पण राधा म्हणते रडू नकोस. मग असं म्हणतीये लतिका की रडू नकोस, रडू नकोस असं जे तू म्हणतीयेस, तर मी काय करू? तर राधा असं म्हणतीये की करू किमात उत्तर कृतीत्म, म्हणजे तू काय कर, तर तू माझ्या उत्तर क्रियेची तयारी कर, असं राधा म्हणते. म्हणजे लतिका म्हणते म्हणजे राधा असं म्हणते की अगं माझ्या उत्तर क्रियेची, कारण विरहामध्ये माझे प्राण जाणारच आहेत. जर तो येणार नसेल तर माझे प्राण, माझं शरीर पडणारच आहे. मग तू रडण्याच्या ऐवजी काय करू शकतेस, तर माझ्या उत्तर क्रियेची तयारी कर. आणि लतिका म्हणतीये उत्तर क्रियेची तयारी कर म्हणजे काय, तर उत्तर क्रिया कशी कर असं स्वतः राधा सांगते तिला. तू काय कर, जेव्हा माझ्या शरीरामधनं प्राण जातील, माझं शरीर जेव्हा पडलेलं असेल, तेव्हा ते शरीर तू घे आणि वृंदावनात ने. आणि वृंदावनात एक तमाल वृक्ष आहे, त्या तमाल वृक्षाला आलिंगन देऊन त्या अवस्थेत माझं पडलेलं शरीर तू ठेव, असं राधा म्हणते. आणि लतिका तिला म्हणते आता हे काय, ही उत्तर क्रिया करण्याची धर्मशास्त्राने जी पद्धती सांगितलेल्या आहेत उत्तर उत्तर क्रियेच्या, त्या पद्धतीमध्ये एक तर आपण दहन करतो, किंवा आपण खनन करतो, किंवा आपण त्याचा जलक्षेप करतो. तर या कुठल्याही पद्धतीमध्ये, धर्मशास्त्राच्या पद्धतीमध्ये तू ज्या पद्धतीने उत्तर क्रिया करायची म्हणतेस ती पद्धत नाहीये. ही अलौकिक पद्धती काय सांगतेस तू मला? तेव्हा राधा अविच्छिन्नम बद्दल विचार चाललाय बरं का. ती असं म्हणते की त्याच्याकडनं तो जर येत नसेल तर माझं शरीर त्या विरहामुळे पडणारच आहे. तर त्या कान्होबाला ते वृंदावन आवडतं. आणि तो तमाल वृक्ष जो आहे तो त्याला आवडतो, कारण त्या तमाल वृक्षाच्या खाली बसून तो वेणुनाद करतो. तर माझं पडलेलं शरीर जे आहे ते त्याच्या आलिंगनाच्या रूपामध्ये, त्या अवस्थेत जेव्हा तू ठेवशील, तेव्हा माझ्या पडलेल्या शरीराला सन्निध, त्याच्या ते कान्होबाला ज्या गोष्टी आवडतात त्याच्या सन्निध माझं पडलेलं शरीर पण राहील. अविच्छिन्न विच्छेद प्रेमात न होणं, फक्त शरीर असेपर्यंतच नाही, तर ते शरीराची विल्हेवाट लागेपर्यंत अविच्छिन्न, असा विचार आपण राधेच्या चिंतनामधून शिकतोय. आणि मग आपल्या प्रेमामध्ये काय काय कमी आहे, आणि ते प्रेम आपण कसं वाढव, प्रेमाचं लक्षण आहे अविच्छिन्न, म्हणून आपण असं शिकलो. आणि नंतरचा विचार आपण अनुभव रूपम आधी घ्यायचा शिकलो. अनुभवच त्याचा घ्यावा लागतो. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण प्रेम करतो, तेव्हा त्या प्रेमाचा समोरच्याकडनं अनुभव आपल्याला तशाच पद्धतीने येणार आहे. आणि या अनुभवाच्याच गोष्टी आहेत, या कितीही सांगून शिकवून होत नसतात, त्या गोष्टी तशा केल्या पाहिजेत. आणि मग अनुभव मिळतो आपल्याला. अशा पद्धतीने अनुभव रूपम म्हणून आपण आधी ते घेतलंय. आणि शेवटचं जे प्रेमाचं लक्षण आहे ते आपण पुढच्या 5-10 मिनिटात घेऊया. आपलं 1.25 तासाचं सत्र असतं, आपण पुरेपूर सत्राचा वापर घेऊया. आणि आपण एक एक पद्धती शिकतोच आहे, कारण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी याचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्याला आपलं प्रेम आणि निश्चय हे वाढवायचंय. अहिल्येमधनं आपण शिकलो, किंवा चिरंजीव केले जगीदास दोन्ही याच्यामधनं आज शिकलो. आणि प्रेमाची 6 लक्षणं जी आपण आज घेतली, त्याच्यामधलं शेवटचं लक्षण जे आहे ते आहे सूक्ष्मतरम. हे प्रेम कसं आहे, तर हे प्रेम सूक्ष्मतरम आहे. सूक्ष्मपेक्षा सूक्ष्मतरम म्हणजे काय, तर ते इंद्रियांना दिसत नाही, ते फक्त जाणवतं. म्हणजे ज्या गोष्टी इंद्रिय गोचर नसतात, म्हणजे ज्या गोष्टी खरं म्हणजे फक्त कार्यानुमेय असतात, इंद्रियांना दिसत नाही पण कार्यानुमेय असतात, त्या गोष्टींना सूक्ष्म असं म्हणायचं. म्हणजे काय बापरे, व्याख्या केली आपण. सूक्ष्म गोष्टी म्हणजे काय, कार्यानुमेय असतात, म्हणजे कार्यावरून ज्याचा अनुमान आपल्याला लागू शकतो त्याला सूक्ष्म असं म्हणायचं. दिसत जरी नसलं तरी त्या गोष्टी असतात. बघा शास्त्रीय भाषेत, थोडासा शास्त्रीय भाषेत विचार करूया, की पर्वतावर धूर, आपण शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास जेव्हा करतो तेव्हा टिपिकल उदाहरणं तिकडे येत असतात. त्याच्यामध्ये हे टिपिकल उदाहरण आहे की डोंगरावर, पर्वतावर धूर आहे. आता पर्वतावरचा धूर, जर आपण पर्वताच्या खाली उभं आहोत तर फक्त धुरांच्या रेषा दिसत आहेत, तर त्या धुरांच्या रेषामधनं तिकडे अग्नी पण असणार आहे.
असा आपण अनुमान लावला की नाही. मग तिकडचा अग्नी जो आहे, पर्वतावरचा अग्नी, जेव्हा आपण खाली उभे आहोत तेव्हा तो अग्नी जो आहे किंवा धूर जो आहे तो स्थूल की सूक्ष्म? तो सूक्ष्म. कारण धुरावरनं अग्नी आहे असा आपण अंदाज लावला. म्हणजे शास्त्रीय भाषेत पर्वता वनिमान धूमात, म्हणजे तिकडे ते असलं पाहिजे. कार्यानुमेय, कार्यावरनं आपण अनुमान लावलं की तिकडे धुरावरनं अग्नी असला पाहिजे असं अनुमान लावलं. बघा आपल्यासाठी अजून एक उदाहरण म्हणजे तुकाराम महाराजांना जो शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता, हो की नाही, मग तो त्यांनी स्वीकारला का? त्याचा त्यांनी त्याग केला, ते त्यांनी परत पाठवून टाकलं. त्याच्यावरनं वैराग्य, कार्यानुमेय, वैराग्य असं बोट लावून दाखवू शकतो का आपण? त्यांच्या कार्यावरनं आपण अनुमान लावला की ते तिथे आहे, वैराग्य हे तिथे आहे. म्हणजे सूक्ष्मतरम या गोष्टी कशा असतात. आणि त्या प्रेमाचे सूक्ष्मतरम गोष्ट हे जाणवण्यासाठी आपल्याला शास्त्राने अजून 6 प्रेमाची दृश्य लक्षणं समोर ठेवली आहेत. आपण मुद्दामच शेवटी हा विचार घेतला, कारण एकात एक गोंधळ व्हायची शक्यता असते. एक नशिबाने आपण रिपिटेटिव्ह प्रवचन ऐकू शकतो, लिहून ठेवू शकतो, पण हे सगळं लिहून ठेवण्यासारखंच आहे, अभ्यास करण्यासारखं, कारण ते शिकायचंय. सूक्ष्मतरम अशा ज्या गोष्टी आहेत ते सांगण्यासाठी शास्त्र असं म्हणतं की 6 लक्षणांवरनं सूक्ष्मतरम आपण अनुभवू शकतो. आता 6 परत आलेले बरं का, त्याच्यामधलं शेवटचं आपण बघतोय. सूक्ष्मतरम मध्ये 6 लक्षणं प्रेमाची कुठली आहेत हे सांगताना शास्त्र असं म्हणतं, ददाती, अजून एक प्रतिगृह्णाती, तिसरं गुह्यम आख्याती, चौथं पुच्छती, 5वं भुंकते आणि 6वं भोज्ययती. ज्यांना हे काहीही माहित नाही त्यांच्यासाठी हा सगळा विषय अतिशय नवीन आहे. पण प्रेम वाढवण्यासाठी, प्रेम हे सूक्ष्मतरम आहे, हे करण्यासाठी ते जर आपल्याला दिसलं पाहिजे आणि जाणवलं पाहिजे, त्यासाठी 6 गोष्टी सांगितल्यात प्रेमाच्या. त्याच्यामध्ये पहिलं सांगितलंय ददाती. ददाती म्हणजे दिलं पाहिजे, देणं. आणि देणं जे आहे ते भक्त पण देतोय आणि भगवंत पण देतोय. आता पुढच्या 6 गोष्टी आपण दोघांकडनं विचार करणार आहोत, भगवंताकडनं पण आणि भक्ताकडनं पण, कारण प्रेम वाढवायचंय. कारण दोघांकडनं. आता पहिलं लक्षण जे आहे ददाती म्हणजे देणं. भक्त पण देतो की, आपल्याला माहित नाही काय भक्त देतो ते. म्हणजे फलम पुष्पम तोयम पत्रम हे सगळं तो देतो की, त्याला अर्पण करतो. फळं फुलं अर्घ्य हे सगळं अर्पण देतो. मग अजून पण आपल्याला माहिती की तो मन बुद्धी चित्त अहम हे सगळं देतो. म्हणजे देणं हे प्रेमाचं एक लक्षण आहे, सूक्ष्मतरम आहे. तो देतो आणि ते जाणवायचं असतं आपल्याला देण्यामध्ये. आणि देतो, भगवंत पण देतो. मग भगवंत काय देतो? भगवंत म्हणतो बघा, भगवंताकडे आपण जर मगाशी विचार केला, षडगुणेश्वर आहे, त्याच्याकडे 6 गुण आहेत. एक तर देण्यामध्ये अल्टिमेट गोष्ट जी भक्त देतो ते म्हणजे जीवभाव देऊन टाकतो. आपण पत्रम पुष्पम फलम तोयम असं बघत होतो, किंवा मन बुद्धी चित्त अहम. अल्टिमेट गोष्ट काय देतो तो, सगळ्यात अंतिम तो देतो ते म्हणजे जीवभाव देऊन टाकतोय भगवंताला. आणि भगवंत पण आपल्याला देताना आधी दिसतोय बघा. त्याच्याकडे षडगुणेश्वर आपण जे आता उल्लेख केला की त्याच्याकडे ते गुण आहेत. हिरापत वाटल्यासारखे एकेका भक्ताला त्यांनी गुण देऊन टाकलेत. बघा आपण जर हनुमंताकडे बघितलं तर हनुमंताला दिला ना यश हा गुण देऊन टाकला, किंवा विभीषणाला श्री, लंका सोन्याची लंका श्री देऊन टाकला एक संपूर्णपणे गुण. किंवा औदार्य कर्णाकडे देतोय तो, जसा भक्त देतोय तसा भगवंत पण देतोय की. इतका सुंदर अभंग आहे. यश करविला मारुती, यश हा गुण, यश करविला मारुती विभीषण केले लंकापती. भगवंतानी आपले गुण सगळ्या भक्तांना देऊन टाकलेत असा विचार चाललाय बरं का. देणं भगवंत पण करतो असा विचार आहे. यश करविला मारुती विभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णा हाती, कीर्ती दिगंती फिरविली, ज्ञाने बोधिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य शुका ते बोधून ब्रह्म सनातन पाविले.
म्हणजे आपले गुण असे खिरापत वाटण्यासारखे सगळ्यांना त्याने दिलं की नाही. आणि भगवंत अजून काय देतो शेवटचं, तसा हा जीवभाव देतोय भक्त, तसा हा त्याला आत्मभाव देतोय, ब्रह्मभाव तो त्याला देतोय. किंवा सायोज्य म्हणजे काय, स्वतःच स्वरूपच भगवंत त्या भक्ताला देऊन टाकतोय. म्हणून देणं, ददाती, त्याच्या पुढचं आपण काय पाहत होतो, प्रतिगृह्णाती. प्रतिगृह्णाती म्हणजे घेतो, हे चालतं. देवाण घेवाण हे आपण मगाशी पाहिलं होतं, घेतो. आणि घेतो जे आहे ते पण दोघांकडनं आहे. म्हणजे भक्त पण घेतो, भक्त पण घेतो आणि भगवंत पण घेतो. मग भक्त काय घेतो बघा, भक्त काय घेतो त्याच्यामध्ये आपण असं बघूया की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी वृत्ती हरी राहू. अरे देवा, भगवंता मला ते दे, ते तू असं मला तू दे. तू घेतोच आहे की भगवंताकडनं, की माझी वृत्ती तिथे राहू दे, हे तू मला दे. म्हणजे घेतो, भगवंत घेतो आणि भगवंत पण घेतोच. आणि भगवंत कसा घेतो हे आपल्याला माहितीये. नामदेव महाराजांनी इतकं सुंदर सांगितलंय की कसा आहे तो, घेसी तेव्हा देसी, ऐसा तू उदार उदार. म्हणजे असा कसा उदार, घेतोस आणि मगच देतोस. आणि देतो भगवंत हे याच्यावरनं कळतं. म्हणजे आपण दोन गोष्टी पाहिल्या, एक तर घेतो, दुसरा देतो, तिसरं गुह्यम आख्याती. गुह्य अशा गोष्टी आपण सांगतो, आपण सांगणं. आणि भक्त जो आहे, भक्त जो आहे तो अजून कोणाला गुह्य सांगणार आहे, तो भगवंतालाच गुह्य सांगतो की नाही. भक्त जाऊन जाऊन कोणाला सांगणार हो, सांगून सांगून स्वतःच्या मनातलं गुह्य. बघा, आपण साध्या मैत्रीबद्दल पण विचार करूया बघा. कारण या सगळ्या गोष्टी ज्या आता आपण पाहिल्या, मगापासून उल्लेख जो केला आपण, 6 गोष्टींचा उल्लेख केला. एक म्हणजे ददाती, प्रतिगृह्णाती, गुह्यम आख्याती, पुष्यती, भुंकते. म्हणजे जेवतो आणि भोजयती म्हणजे जेवायला घालतो. आणि या सगळ्यामधनं आपण साध्या मैत्रीचा पण विचार करूया बरं का. देवाची मैत्री किंवा देवाचा सख्यत्व भाव किंवा देवावरचं प्रेम याच्याबद्दल आपण बोलतो. पण या 6 मधनं आपण 3च गोष्टी करत असतो. म्हणजे काय करतो आपण, ददाती, देण्यापेक्षा आपण घेतो. म्हणजे आपण घेतो एक. दुसरं गुह्यम आख्याती म्हणजे गुह्य असं सांगतो, हे आपल्याकडनं कमीच घडतं. आणि त्याच्या पुढचे पुच्छती म्हणजे विचारतो. कारण भगवंत पण विचारतो आणि भक्त पण विचारतोय. म्हणजे आपल्याकडनं 6 पैकी 3च गोष्टी होत आहेत. 6 पैकी 6 गोष्टी जेव्हा होतात दोघांकडनं, तेव्हा ते प्रेम आहे. तसं प्रेमाची लक्षणं शिकतोय आपण. पुच्छती म्हणजे विचारतो, मात्र गुह्य विचारतो म्हणजे समोरच्याचं गुपित. बघा, मैत्रीमध्ये समोरच्याकडनं सगळं काढून घेतो, आपलं मात्र सगळं सांगत नसतो आपण. आणि तसंच आपण भगवंताशी पण करतो, सगळं नाही सांगत त्याला. कधी आडलं किती सांगतो, गुह्यम आख्याती. आणि त्याच्या पुढचं भुंकते म्हणजे देवाच्या घरी जाऊन जेवणं. आणि भोजयती, देवाला जेवायला वाढणं किंवा तो आपल्याला जेवायला वाढणं, असे सगळे गोष्टी आहेत. आणि आपल्याकडनं 3च गोष्टी घडत असतात, सगळ्या घडत नाही. आता आपण विचार करतोय गुह्यम आख्याती, त्याच्यामधलं आपण मनातील गुप्त सांगतो. भक्त सांगतो आणि भगवंत पण सांगतो. बघा, भक्त सांगतो, मागते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो. मी माझा जीवभाव तुला सांगतो. कारण भक्त जो आहे तो भगवंतालाच गुपित हे सांगतो. आणि भगवंत पण आहे की नाही, त्याचं गुपित जे आहे तो कोणाला सांगतो, गुह्य अशा गोष्टी ज्या आहेत बघा. 9वा अध्याय किंवा संपूर्ण भगवद्गीता सांगितली कोणाला, भक्ताला सांगितली. भगवंत पण जो आहे तो कोणाला गुह्य सांगतो. अभंग किती सुंदर आहे बघा. जे न सांगेची पितया वासुदेवासी, जे न सांगेची माते देवकीसी, जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, इह अर्जुनासी बोलत. म्हणजे या सगळ्यांना तो सांगत नाहीये, पण भक्ताला मात्र तो सांगतो. म्हणजे गुह्यम आख्याती. हे पण दोघं एकमेकांची करत असतात. प्रेम वाढवण्याची लक्षणं आपण ऐकतोय बघा. त्याच्या पुढचं पुच्छती म्हणजे विचारणं. आणि विचारणं जे आहे म्हणजे गुह्य असं विचारणं जे आहे ते भक्त पण करतोय आणि भगवंत पण करतोय. भक्त विचारतो, ऐसे वर्म मज दावी नारायण, अंतरीचे खुणा प्रगटोन. अंतरीच्या खुणा प्रगटोन तू मला हे सगळं सांग, असं भक्त विचारतोय. आणि भगवंत पण विचारतोच की तुला काय हवंय सांग.
आपल्याला समर्थांचा जन्म कसा झाला ते माहितीये. समर्थांच्या घरी, त्यांच्या वडिलांच्या घरी म्हणजे सूर्योजी पंतांच्या घरी भर दुपारी 12 वाजता सूर्यनारायणांनी एका विप्राच्या वेशात स्वतः गेले आणि सांगितलं की मी सूर्यनारायण आहे, आता माझ्याकडे मागा, मला विचारा. किंवा आपल्याला ध्रुव बाळाची गोष्ट आपल्याला माहितीये की ध्रुवाने जी उपासना केली, पंचाग्नीची उपासना केली, तेव्हा नारायण समोर प्रगट झाला. तुला काय हवं? तो विसरला. ध्रुव विसरला त्याचं रूप बघून काय मागायचंय ते. तेव्हा नारायण म्हणतोय की की तू माग माझ्याकडे, तेव्हा तू विचार असं भगवंत पण म्हणतोच की. म्हणजे आपण इतक्या सुंदर पद्धतीने प्रेमाची लक्षणं सूक्ष्मतरम असं सगळं बघतोय बरं आपण. उच्छती त्याच्या पुढचं आहे भुंकते, म्हणजे जेवायला जाणं. आपण भगवंताच्या खरी जेवतो बघा. अर्जुन हा भगवंताकडे जेवलाय हे आपल्याला माहितीये, मग तो रागवून वगैरे पण बसलाय आपण जेव्हा सगळं वाचतो भगवद्गीतेमध्ये, कारण तो जावई आहे, तो भगवंताचा जावई आहे. भगवंत जेव्हा सगळ्यांबरोबर जाऊन जेवायला बसलाय, मला कसं बोलवत नाही. म्हणजे भक्त हा भगवंताबरोबर जेवतो हे आपल्याला माहितीये. तसंच भगवंत पण जेवतोच आहे की. तुका म्हणे जेवी सवे प्रेम दावे प्रीतीचे. भगवंत पण जेवतोय, म्हणजे भक्त जेवतो, भगवंत जेवतो. आणि भोज येते जेवायला घालणं, हे काम पण दोघेही एकमेकांबद्दल करतायत. म्हणजे भगवंत पण करतोय आणि भक्त पण जेवायला घालतोय. बघा आपण या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत, ही प्रेमाची लक्षणं सूक्ष्मतरम जी आहेत, ही सूक्ष्मतरम प्रेम वाढवण्यासाठी पाहिलेलं आहे आपण. का? पण श्री भार वाहेन बोले पुराणी, की तो जेवायला वाढतोय आपल्याला. आपण रोजचं जेवतो ते काय आहे वेगळं, तो वाढतोय ते काय, तो वाढतोय ना आपल्याला. बघा एक शेवटची छोटासा दृष्टांत घेऊया. मला असं वाटतं तो दृष्टांत आपलं आजचं चिंतन संपवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. भगवंताविषयीचं प्रेम वाढवण्याचा निश्चय वाढवण्याचा विचार करतोय आपण. जगन्नाथ मिश्रा म्हणून होते बघा. दोनच असे जण आहेत की ज्यांनी संपूर्ण महाभारतावर टीका लिहिलेली आहे. दोनच जण फक्त. आणि त्या महाभारतामध्ये भगवद्गीता पण येते. संपूर्ण दोनच जण, एक आहेत जगन्नाथ मिश्रा आणि दुसरे आहेत नीलकंठ. आणि जगन्नाथ मिश्रांची ही कथा आहे की जगन्नाथ मिश्रा जेव्हा संपूर्ण महाभारतावर टीका लिहित होते आणि जेव्हा भगवद्गीता आली त्याच्यामध्ये, आणि ते सकाळी लवकर उठून ते लिहित असत ते, आणि त्यांच्या घरी 18 ठाव असं दारिद्र्य होतं. आणि जेव्हा ते भगवद्गीतेचा 9वा अध्याय आलाय त्याच्यावर आता टीका लिहायला सकाळी लवकर उठून ते बसलेले. 8 दिवस आधी पोटात अन्न नाहीये खायला. आणि 9वा अध्याय जेव्हा आला तेव्हा योगक्षेम महाम्यम, माझ्या योगक्षेमाचा भार श्री भार वाहेन बोले पुराणी. भार वाहतोय तो. योगक्षेम महाम्यम कुठे? 8 दिवस माझ्या पोटात अन्न नाहीये. आणि मग जेव्हा याच्यावर टीका भाष्य लिहायची वेळ आली तेव्हा त्यांना सुचतच नव्हतं की याच्याबद्दल लिहायचा कसा काय अनुभव नाही आता मला. आणि म्हणून त्यांनी काय केलं की तेवढ्या पुरतं त्याच्या हातामध्ये शाई होती, त्याच्याने ते त्यांनी खोडून टाकलं की आता मी याच्यामध्ये काही लिहू शकत नाही. पहाटेची वेळ होती आणि गंगा स्नानाला ते पुढे गेले. आणि गंगा स्नानाला जेव्हा ते गेले तेव्हा खोडून टाकलेला भगवद्गीतेमधला जो श्लोक होता तो भगवंताला कळला. आणि भगवंत तेव्हा असा विचार करतो की आता माझ्या भक्ताला जेवू घातलं पाहिजे. आणि मग भगवंतानी काय केलं, ते एक 5-6 वर्षाचा एका बालकाचं रूप घेतलं आणि सगळा शिदा घेऊन ते जगन्नाथ मिश्रांच्या घरी गेले. त्यांची पत्नी घरी होती, तिनं पण काही खाल्लं नव्हतं, तिचं काहीच म्हणणं नव्हतं. आणि सगळा शिदा घेऊन तो त्यांच्या घरी गेला आणि सांगितलं की हे घ्या, हा शिदा घ्या. आणि तू कोण आहेस, किती सुंदर. आता भगवंतानी बालरूप घेतलं म्हणजे ते रूप किती सुंदर असेल, पण त्या बालकाच्या चेहऱ्यावर काहीतरी लागलं होतं, काहीतरी उमटलं होतं, लागलं होतं त्याला. आणि जगन्नाथ मिश्रांची पत्नी म्हणतेय की शिदा तर मी स्वीकारते कारण तू मला देतोयस, पण हे तुझ्या तुझ्या चेहऱ्यावर जे लागलंय ते कोणी मारलं तुला, काय लागलंय तुला? तेव्हा तो बालक वेशातला भगवंत असं म्हणतो की तुझ्या पतीनेच मला मारलेलं आहे. अरे अरे अरे, असं कसं केलं? घरी येतोस का? मी त्याला औषध लावते. म्हणे नको म्हणे, बघतो मी काय करायचं ते. हा शिदा घ्या आणि स्वयंपाक करा. आणि जगन्नाथ मिश्रांची पत्नी स्वयंपाक करायला लागली. थोड्या वेळाने जेव्हा जगन्नाथ मिश्रा घरी आले तेव्हा त्यांना कळलं की पत्नी स्वयंपाक करते, अन्न आलं कुठून? तेव्हा तिने सगळे प्रसंग सांगितला की एक बालक आला होता, त्याच्या चेहऱ्यावर लागलं होतं आणि त्या मुलाने सांगितलं, त्या बालकाने, की त्याच्या चेहऱ्यात त्याला तुम्ही मारलंय.
तेव्हा तो म्हणतो, अगं मी कशाला मारेन, मी असं कुठल्याच बालकाला नाही मारलं. नाही म्हणे, त्यांनी सांगितलं की तुम्हीच मारलंय. आणि तेव्हा त्यांना पटकन आठवलं की योगक्षेमम वाहम्यमला सकाळी जे त्यांनी खोडून ठेवलं होतं, तसंच त्याच्या चेहऱ्यावर ते उमटलं. म्हणून आपण भगवंतावर कसा विश्वास ठेवायचा. शिरीभार वाहेन बोले पुराणे, पुराणात सांगून ठेवलंय. ते फक्त पुराणातलं नाही हो. आपण आज जे काही जेवतोय, आपण आयुष्य जे जगतोय ते सगळं त्याच्या कृपेशी होऊ शकत नाही. आणि नुपेक्षी कदा राम रासाभिमानी, याचा आपल्याला खरोखर त्याच पद्धतीने अनुभव येण्यासाठी आपण अशा थोड्या वेगळ्या पद्धतीने अहल्या शिळे राघवे मुक्त केली, किंवा की चिरंजीव केले जगी दास दोन्ही, किंवा नुपेक्षी कदा राम दासाभिमानीचा अर्थ असा आपण वेगळ्या पद्धतीने केला. आता मात्र वेळ थोडीशी 1-2-4 मिनिटं बहुतेक जास्तच घेतली असतील. आता मात्र इकडेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. इति शम. शरीर, स्वस्थ शरीर, शांत मन, सुखावं बैठक, डोळे मिटलेले, हाताची नमस्कार मुद्रा. ओम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम. शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.